नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मुंबई उच्च न्यायालय मुंबई यांचा शिपाई हमाल फराश या पदासाठी जी लेखी परीक्षा झाली याच्या प्रश्नपत्रिकेची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तुलनेने पेपर अतिशय सोपा होता। पहिला प्रश्न आहे, भारताची राष्ट्रीय भाषा कोणती? हिंदी। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर दिल्ली शहरामध्ये। आगरतळा ही जी राजधानी आहे कोणत्या राज्याची आहे? त्रिपुरा। जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणाऱ्या देशाचं नाव विचारलेलं आहे तर ब्राझील। पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात लांब नदी नाईल आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 आहे। ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? तर ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी जी आहे ही कॅनबेरा आहे। तिहार जेल कोणत्या शहरात आहे? तिहार जेल जो आहे हा दिल्ली शहरात आहे। वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? तर वाळवंटातील जहाज हे उंट या प्राण्यास म्हटले जाते। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असावे? तर हे 65 वर्ष सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय असते। सेल्युलर जेल कोठे आहे? सेल्युलर जेल जो आहे हा सेल्युलर जेल पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे। भारत पाकिस्तान देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर ही रॅडक्लिफ लाईन आहे। भारताचा पहिला अवकाशवीर कोण? तर राकेश शर्मा हे त्याचं उत्तर आहे। झारखंडची राजधानी विचारलेली आहे। झारखंड या राज्याची राजधानी जी आहे ही रांची आहे। भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली विचारले? 26 जानेवारी 1950। सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा नदीवर। भारतातील सर्वोच्च शिखर, आता जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, परंतु भारतातील किंवा भारतीय खंडातील सर्वोच्च शिखर हे K2 गॉडविन ऑस्टिन आहे। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे। भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण, या ठिकाणी चेरापुंजी आणि मौसिनराम ही दोन्ही उत्तर दिलेली आहेत, परंतु नवीन अपडेटप्रमाणे याचं उत्तर मौसिनराम असायला हवं। सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात। पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? ही सातपुडा पर्वतरांगेत आहेत। चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर हे कर्नाटक राज्यात होते। भारतीय संविधानानुसार डॅश सार्वभौम आहे? तर भारतीय संविधानानुसार भारतीय जनता ही सार्वभौम आहे। मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असते। अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासन काळात होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शासन काळात होते। महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केला? तर हा जो पहिला आश्रम आहे हा सेवाग्राम या ठिकाणी स्थापन केला। हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? तर हे महानदीवर आहे। पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक विचारलेला आहे, रणजित सिंह हे त्याचं उत्तर असणार आहे। महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता? महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह शिरोड आणि त्याच्यानंतर वडाळा या ठिकाणी झालेला होता। चलेजाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर चलेजाव आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलेले होते। तर प्रश्नपत्रिका ही तुलनेने सोपी आहे, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स मिळालेले असतील। याच्या मुंबई उच्च न्यायालयामार्फत घेतल्या जाणारी शिपाई असेल, लिपिक असेल, या परीक्षांसाठी तुमची जी मुलाखत होणार आहे या मुलाखतीसाठी सुद्धा तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असल्यास ओमकार अकॅडमीशी संपर्क साधा। ही परीक्षा अतिशय सोपी असल्यामुळे याचं मेरिट बऱ्यापैकी लागू शकतं, चांगलं लागू शकतं। त्याच्यामुळे जरा थोडंसं ज्या विद्यार्थ्यांना साधारणपणे 20+ मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी करायला हरकत नाही। आणि जे विद्यार्थी मुलाखतीस पात्र होतील त्यांना मार्गदर्शनासाठी आपल्याकडे याचे मॉक इंटरव्ह्यूजसुद्धा घेतले जाणार आहेत। तर त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हवं असल्यास ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता। सर्व परीक्षार्थींना ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।